नमस्कार. जागतिक लुई ब्रेल दिनानिमित्त नॅब म्हणजेच नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या कोल्हापूर शाखेने 6 जानेवारी 2026 रोजी शालेय व महाविद्यालयीन दृष्टिहीन दिव्यांग बंधू भगिनींना मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पाहूया या दिनी झालेले मार्गदर्शन आणि चर्चा. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर, नॅबचे सर्व पदाधिकारी, इतर स्टाफ, सर्व अंधबंधू भगिनी, सर्वप्रथम सर्वांचे नॅबतर्फे हार्दिक स्वागत. लुई ब्रेल लेखक आणि शिक्षक होते. त्यांनी अंध व्यक्तीसाठी बोटांच्या साहाय्याने वाचनाची पद्धत म्हणजे लिपी विकसित केली. लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण म्हणून आपण 4 जानेवारी हा जागतिक ब्रेल दिन आज साजरा करत आहोत. मी डॉक्टर नमिता पोप, जॉईंट सेक्रेटरी नॅब कोल्हापूर शाखा. आज नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड कोल्हापूरच्या वतीनं आपण लुई ब्रेल दिनानिमित्त इथे सगळेजण उपस्थित आहोत. त्यामध्ये आजच्या मार्गदर्शक वक्त्या डॉक्टर अंजली निगवेकर मॅडम, त्या माजी विभाग प्रमुख संगीत आणि नाट्यशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ आहे. डॉक्टर गायत्री जोशी मॅडम, सगळे ओळखतात मॅडमना, त्या नेत्ररोग तज्ज्ञ आहेत कोल्हापुरातल्या. नंतर श्री सुरेश खांडेकर, जे माजी उपअभियंता आणि सल्लागार जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन. या 3 मार्गदर्शक वक्त्यांना आपण आज इथे आपल्या सगळ्यांना या लुई ब्रेल दिनानिमित्त मार्गदर्शन करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. आणि इथे उपस्थित असलेले आपले उपाध्यक्ष सचिन मेनन सर, आपले नूतन अध्यक्ष श्री नागराळे सर, आपले सचिव रेळेकर सर आणि शिवानंद पिसे सर, या सगळ्यांसाठी आपल्या सर्व इथं उपस्थित असलेल्या दिव्यांग बंधू भगिनींचं मी इथे या कार्यक्रमासाठी पहिल्यांदा स्वागत करते. नमस्कार, माझे नाव श्रेया प्रशांत चव्हाण. मी इयत्ता 9वीत शिकत आहे. आज मी तुमच्यासमोर पाली भाषेतील संविधान सादर करत आहे. भारतस्य संविधान उद्देशिका मय्य भारतस्य रघु भारतस्य एक बाहुभूमिकं संगणिकामापि धम्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य रचयति स चतस्य सभ्यनागरिकाः बाहुजैव व्यक्तीय च राजनैतिकाय वितक अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा च उपासना एसनामूर्ती दज्जस च संधिस्स समानत्व एकं स पापेतु पट्वानं दधातिस च तं स बेस्टिंग उगलस पतिथा चरथस समगी च सामग्र्यं एसान धातुनंदिता पवनेतु इकस संकल्प कुपकं समासंकल्प आम्हाकं संविधान सभाश्री अजदिवांगम 26 सती कतिकं 19 सती 49 दिन इत्थं अयं संविधान अधिकत च अधिनियत कत्वान संयमत समर्पयामि. थँक यू. दोन विद्यार्थी आहेत आपल्याकडे. एक साई प्रसाद भोसले जाधव, त्याला हे गोल्ड मेडल मिळालेलं आहे. आलेले आहेत साई प्रसाद जाधव यांनी जिल्हा लिफ्टिंग असोसिएशन तर्फे राष्ट्रीय पॅरा दिव्यांग बौद्धिक अक्षम बेंच प्रेस अजिंक्यपद स्पर्धा 2026 याच्यामध्ये त्याला गोल्ड मेडल मिळालेलं आहे. आपण त्याचा नॅबतर्फे सत्कार करत आहोत. अभिनंदन. सिलेक्शन
सिलेक्शन झालेलं आहे का? ताई तुझं अभिनंदन तुझं. ज्ञानतर्फे सर्वांतर्फे साई प्रसादचं पुनश्च अभिनंदन. दुसऱ्या ज्या आपल्या आहेत श्रेया प्रशांत चव्हाण, चेसमध्ये गोळाफेक, रनिंग तिन्हीमध्ये प्रथम पारितोषिक स्टेट लेवल वाशी बेंगलोर येथे मिळवलेलं आहे. त्यांचाही आपण नाट्यातून सत्कार करणार आहोत. मी वशिम मॅडमला विनंती करते की त्यांनी पुष्प आणि फुलं देऊन त्यांचा सत्कार करावा. ज्ञापतर्फे श्रेया तुमचं पुनश्च अभिनंदन. अशीच खूप खूप बक्षिसं मिळवा. दुसरे गेस्ट आपले डॉक्टर अंजली वसंत निवेदन आहे. या आपल्या मॅथसाठी पण खूप डायरेक्टर म्हणून बरीच वर्ष काम केले त्यांनी. त्यांचं शिक्षण संगीतातील प्राथमिक शिक्षण गोपालदास जोशी मुंबई हे जे झालेलं आहे, त्यांना सुधाकर गोवा टिकेडकर यांचं मार्गदर्शन लाभलं. तसेच त्यांनी MA म्युझिक आणि क्रिएटिव्ह प्राप्ती केलेली आहे. 30 वर्षापासून शिवाजी विद्यापीठात संगीत व नाट्य शास्त्र विभागात अध्यापनाचे कार्य चालू आहे. 2011 पासून संगीत व नाट्य शास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून चालवले आहेत. पण मध्ये काही दिवस मी काही वर्ष 2 वर्ष थोडीशी इतर कामामध्ये बिझी असल्यामुळे आज खूप दिवसांनी आल्यामुळे मला फार छान वाटतं. तर तुम्हाला पण छान वाटतं का माझ्याशी बोलताना? मला ऍक्च्युली मी मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा आता कालानुरूप बरेच बदल झालेले आहे आणि ब्रेक व्यक्तीशी किती जण संपर्कात आहेत टाळी वाजवायची. म्हणजे सगळेजण संपर्कात आहे हे ऐकून मला खूपच छान वाटतं. आमच्या वेळेस एकच ऑप्शन होता ब्रेल. तर ब्रेलमध्ये शिकताना मला छान वाटत होतं. ब्रेल लवकर शिकता येतं आणि खूप पुस्तकं लायब्ररीची ब्रेलमुळे मला वाचता येणार आणि लायब्ररीची सगळी पुस्तकं. मी पहिल्यांदा नागपूरला होते. प्राथमिक शिक्षण माझं नागपूरला झालं आणि नागपूरमध्ये जी लायब्ररी होती ती कुठल्याही कुठेही जाते ती सगळी लायब्ररीची पुस्तकं आधी संपवते. तर तुम्ही सुद्धा जर ब्रेलच्या वाचनात संपर्कात राहिला तर आपली लायब्ररी जी आहे आता त्याचाही काम तुम्ही घेऊ शकता. मी सुद्धा येणार आहे वाचायला. मॅडम सुद्धा तिथे उपस्थित राहणार आहेत. याच्यापुढे त्यांनी मला सांगितलं की मी तुमच्या सगळ्यांच्यासाठी काम करणार आहे. आता मला मी खरं सांगते म्हणजे माझ्याबद्दल पुन्हा सांगण्यापेक्षा म्हणजे मी माझ्याबद्दल साधारण सगळ्यांना माहिती आहे. तर पुन्हा तेच मी सगळ्यापेक्षा मी तुम्हाला प्रमोट करेन की तुम्ही काय करायला पाहिजे. तुम्ही ब्रेल शिका किंवा ब्रेलच्या जास्तीत जास्त संपर्कात आणि आपली स्वतःची प्रगती म्हणजे एक ध्यास घेऊन काम केल्याशिवाय प्रगती होत नाही. म्हणजे आता मी एक 10-15 मिनिटं जेवढं तुम्हाला मोटिवेट करता येईल तेवढं करायचा मी प्रयत्न करेन. की तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे की मॅडमने आपल्याला हे सांगितलं आणि प्रगती एका गोष्टीचा ध्यास घेऊन काहीतरी अचिव्हमेंट करायचा प्रयत्न केल्याशिवाय प्रगती होत नाही. म्हणजे ज्यांची प्रगती झालेली आहे आजपर्यंत त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे कष्ट घेऊन प्रगती केली. केलं चौदार माईक शिवाय सांगता येतं का? केदारचा आदर्श मी स्वतः ठेवला. म्हणजे मी ग्रॅज्युएशनला असताना केदार चरित्र म्हणजे मिड स्ट्रीम त्यांचं वाचलं. म्हणजे त्या कॉलेज लेवलला असताना एज्युकेशनचं त्यांनी कसं साध्य केलं तर ते वाचून माझ्यावर एवढा प्रभाव पडला की ग्रॅज्युएशनला मी
वाजवल्याचा ऐकतो. त्यानंतर MA म्युझिक करताना सुद्धा म्युझिक करत असताना सुद्धा ब्रेलचा खूप उपयोग होतो. कारण वेगळ्या वेगळ्या बंदीची गाणी लिहिताना आपल्याला ब्रेलचीच मदत होते. पुन्हा पुन्हा वाचून दाखवण्यानंतर कंटाळा येतो, एकच गोष्ट किती वेळा वाचणार. ब्रेल आपल्याला हवं तेव्हा आपण वाचून त्याचा उपयोग करू शकतो. आता टॉकिंग बुक आहे तुमच्याकडे, पण टॉकिंग बुक मधून आपल्याला स्पेलिंग्स कळत नाही, फक्त उच्चार करतात, प्रोनाऊन्सिएशन उच्चार करतात. आणि स्पेलिंग बघायचे असतील तर, किंवा मराठी शुद्ध लेखन कसं असेल, किंवा हिंदीमध्ये ग्रामर काय आहे हे आपल्याला स्वतः वाचून कळतं. त्यामुळे जिथे जिथे उपलब्धता आहे, आता NAB मुंबईला ब्रेल प्रेसमधून ते करून देत आहेत. शिवाय आता मॅडमनी पण सांगितलं की आपण करणार आहोत लायब्ररीमध्ये. तर जेव्हा जेव्हा तिथून जे मिळेल ते तुम्ही ब्रेलमध्ये जर वाचलं तर आपल्याला त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो. तुमच्या स्वतः लक्षात येईल, म्हणजे अनुभवातून. कोणीतरी सांगून ज्या गोष्टी साध्य होत नाही त्या अनुभवातून साध्य होतात. अनुभव हा खरा. तर मुंबईला मी शिकत असताना माझ्या स्कूलमध्ये असेच आत्ता कसे तुम्ही आलेले आहात नॉर्मल स्कूलचे सगळे स्टुडंट्स, तसे आमच्याकडे पण येत होते. आणि आम्हाला खूप छान तो एक्सपिरियन्स असायचा की त्यांच्याशी इंटरॅक्शन करणं, किंवा त्यांना काय काय गोष्टी ज्या वेगळ्या माहिती आहेत ते आम्हाला सांगायचे. आम्ही आमचे प्रॉब्लेम्स किंवा आम्हाला पण जे काही आम्हाला जे येत होतं, विचार कला किंवा अभ्यासात आम्ही पण हुशार होतो, तर ते आम्ही त्यांच्याशी शेअर करत होतो. म्हणजे ह्याला इथे दृष्टिहीन असणं किंवा व्यक्ती नॉर्मल आहे आणि काहीही फरक पडत नाही. वैयक्तिक जो ब्रेन लेवल असते ती प्रत्येकाची इंडिपेंडेंटली डेव्हलप होत असते. तर त्यामुळे आता ह्या मुलांना पण तो अनुभव येईल त्यांच्याबरोबर बोलताना. आणि मग असं मी ग्रॅज्युएशन आणि PhD पर्यंतचं शिक्षण सुद्धा मी पूर्ण केलं. तेव्हा ब्रेल लिपीच माझ्याबरोबर होती जास्त करून. आणि ब्रेल लिपीतूनच मला सगळ्या मी नोट्स करत होते. इंग्लिश बुक्सचं मी ट्रान्सलेशन करत होते स्वतः आणि ब्रेलमध्ये लिहून घेत होते. त्यामुळे माझा फायदा म्हणजे PhDला माझा ओपन डिफेन्स तेव्हापर्यंत जेवढे ओपन डिफेन्स झाले होते त्यात सगळ्यात चांगला माझा ओपन डिफेन्स झाला. तर ह्याचं श्रेय ब्रेल लिपीला मी देईल. आणि मला हे त्याच्यासाठी नाही सांगायचं की मी माझा छान झाला हे मला सांगायचं नाही, हे हायलाईट नाही करायचं. ब्रेल लिपी कशी जास्तीत जास्त पोटेन्शियल, म्हणजे ब्रेल लिपीमध्ये कशी किती ताकद आहे, किती शक्ती आहे, हे सांगण्यासाठी मी तुम्हाला आता माझं उदाहरण दिलं. आणि ब्रेल लिपी नेहमीच आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर साथ करते. मग मी जॉब सुरू केला. मला जॉब मिळाला कारण माझा PhDचा परफॉर्मन्स खूप छान झाला होता. मग तिथे सगळ्यांना असं वाटलं की ह्या टीचिंग पण खूप छान करते. त्यावेळेला पहिल्यांदा ब्रेल लिपीचीच मला मदत झाली. मी नोट्स करत होते आणि मी शिकवत होते. आणि जेव्हा नंतर जेव्हा प्रमुख पाहुणे यायचे किंवा जेव्हा एखादा फंक्शन असायचं एज्युकेशनचं, पेपर म्हणजे आम्ही आता पेपर तयार करून ते टेक तयार करून जेव्हा मी सादर करायची तर आलेले प्रमुख पाहुणे विशेष कौतुकाने बघायचे की मी काय करते, मी वाचते म्हणजे मी काय. कारण बाकी सगळे लोक समोर त्या पकडून पेपर वाचतात, मी कुठे ठेवून वाचत होते त्यांना लक्षात सुद्धा येत नव्हतं. कारण टेबलवर मी फक्त हात ठेवलाय असं वाटत होतं त्यांना. आणि मी इतकं सगळं कसं बोलते. तर त्याचं कारण आहे ब्रेल लिपी. तुम्हाला माहिती आपण आपण वाचतो फक्त पेपर असतो, त्यांना काही दिसू शकत नाही पटकन जरा निरीक्षण केल्याशिवाय. तर त्यांना असं वाटलं की मी कसं काय बोलते एवढं सगळं. आणि मग त्यांचे आभार मानायचे होते पुन्हा. मग ते माझे आभार मानायचे ह्याच्यात मला उत्सुकता नाहीये. पण ह्या मॅडम जे करतायत, जो टास्क त्या जो जॉब पूर्ण करतायत इतक्या छान पद्धतीने, तो केलेला मला माहिती आहे. म्हणून मी म्हणतो की माझे आभार माने असं. म्हणजे हे केवळ हे साध्य झालं सगळं. नाहीतर इतरांपेक्षा म्हणजे मला असं माहिती की इतरांपेक्षा आपण श्रेष्ठ ठरतो. ब्रेल लिपीमध्ये आपण जेव्हा अभ्यास करतो आणि ब्रेल लिपी
की त्यांना सगळं येतं असं वाटतं ना त्यांना, तर त्यांना जे येत नाही असं काहीतरी आपल्याला येतं. ते म्हणजे काय सांगा? तर हा आपल्यासाठी खूप मोठा फायदा आहे, अगदी खूप मोठी अचिव्हमेंट आहे की आपल्याला ब्रेल येतं. त्यामुळे ब्रेलमध्ये जे साहित्य असतं ते आपलं वाचलेलं असतं, त्यांनी वाचलेलं नसतं. असं म्हणजे जसं आपली ही एक स्वतःची खासियत आहे आणि ती आपण विसरायची नाही. ते आता जे इथं डोळस विद्यार्थी आहेत वेशभूषण हायस्कूलचे, त्यांच्यासाठी मी दाखवली आहे ही ब्रेल लिपी. इथे याला स्पर्श असा करून याच्या चौकोनामध्ये जितके डॉट्स आहेत त्याप्रमाणे आपलं कसं अ आ इ क ख ग घ असतं तसं ते इथे असतं सगळं. तर याला असा हात लावला की त्यांना कळतं ब्लाइंड लोकांना की हे कुठलं अक्षर आहे. हा, तर अशी पुस्तकं आपल्याकडे इथं नॅबच्या ब्रेल लायब्ररीमध्ये आणलेली आहे. हे आहे हे रिलायन्स दृष्टी मराठीमधलं मासिक आहे, पाक्षिक आहे ॲक्च्युली. 15 दिवसाला हे रिलायन्स कंपनी, रिलायन्स फाउंडेशन आहे दृष्टी म्हणून त्यांनी हे काढलेलं मासिक आहे. तर फार मार्गदर्शन असं नाही आहे, पण थोड्या गोष्टी बोलाव्याशा वाटतात. मला असं वाटतं की आपण सगळेजण बाकीच्या गोष्टींवर लक्ष देतो, आपल्या आरोग्याकडे बरेच वेळा आपलं हेळसांड होते. आपण अभ्यासात मग्न असतो, नवीन नवीन गोष्टी शिकत असतो, त्यावेळेस आपण थोडंफार न होता आणि ॲक्च्युली वाढत्या वेळात मुलांना वेगवेगळ्या गोष्टी खायच्या असतात, वेगवेगळ्या गोष्टी करायच्या असतात आणि त्यावेळेस आपल्या नकळत का होईना आपल्या आरोग्याकडं हेळसांड होती आणि त्याचे जे रिपरकशन्स असतात ते आपल्याला पुढच्या आयुष्यात जाणवल्या जातात जास्त करून. त्यामुळे पुढच्या स्टेज मागचा शाळा म्हणल्यासारखं आता जो लहान वर्ग आहे त्यांनी लहानपणापासून काही सवयी आत्मसात करून घ्याव्या. आता आरोग्य हेच खरं धन आहे. बेसिकली हेल्थ इज वेल्थ असं म्हटलं जातं, त्याच्यात काही चूक नाही. कारण आपण जर आपली प्रकृती व्यवस्थित जर सांभाळली तर आपल्याला कुठंच कधीच आपल्याला काही प्रॉब्लेम्स येऊ शकत नाही. फार काही अजून जास्त असं सांगण्यासारखं नाही, पण एवढं एकच सांगते मुलांना ॲटलिस्ट एखाद्या वेळेस दृष्टी नसली तरीही चालेल, पण दृष्टिकोन चांगला पाहिजे. आपला दृष्टिकोन सकारात्मक असेल तर कुठलीही अडचण आपल्याला काहीही कशावरही मात करण्याला आपण येतं. आणि त्याचं अगदी ज्वलंत उदाहरण म्हणजे आता ही श्रेया तुमची मुलगी जी एकदम व्यवस्थितपणे तिने तिचं लाईफ सांभाळलेलं आहे. अँड ऑल बेस्ट विशेस टू एव्हरीबडी. थँक्यू. पहिली गोष्ट आहे, 4 वर्षापूर्वी केशव अवस्थे नाट्यकार एका कार्यक्रमाला मला बोलवलं. त्या कार्यक्रमाला स्नेहसंमेलन होतं. त्या कार्यक्रमाला मलाही पाहुण्यांना बोलवलं होतं आणि डॉक्टर यशवंत थोरातने बोलवलं होतं. तर थोरात साहेब माझ्या शेजारी बसले होते. थोरात साहेबांनी विचारलं की सर तुमच्या आयुष्यातला सर्वोत्कृष्ट क्षण कुठला, की जो क्षण तुम्हाला आजही आठवतो, तुमच्या आयुष्याचा सर्वाधिक आनंदाचा क्षण कुठला. हसले. वेट म्हणजे मिस्टर खांडेकर, हाच प्रश्न 20 वर्षापूर्वी कलाम साहेबांना विचारला की कलाम साहेब तुमच्या आयुष्यातला सर्वोत्कृष्ट प्रसंग कुठला, क्षण कुठला, की जो तुम्हाला आजही लक्षात आहे. कलाम साहेबांनी जी गोष्ट त्यांना सांगितली ती गोष्ट त्यांनी व्याख्यानामध्ये सांगितली की कलाम साहेब जेव्हा इस्रोमध्ये काम करत होते तेव्हा ते मिसाईल मॅन, क्षेपणास्त्र विभागाचे प्रमुख होते. क्षेपणास्त्र म्हणजे विध्वंस, जिथं जातं तिथं ते नष्ट करतं सगळ्या गोष्टी. तर कलाम साहेबांना भेटायला त्यांच्या गावाकडच्या एक आई आणि मुलगी आली. 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. भेटायला आली की त्यांनी विचारलं की का आलाय तुम्ही. तर म्हणजे माझ्या मुलीचं हार्टचं ऑपरेशन करायचं आहे आणि खूप खर्च येतोय आणि तो जो स्टेंट आहे तो 2.5-3 लाख रुपये स्टेंट आहे आणि 5.5-6 लाख रुपये खर्च आहे. काय प्रॉब्लेम आहे. अहो म्हणजे आमची परिस्थिती नाही आणि एवढा खर्च आम्ही करू शकत नाही. आमच्यासाठी काय करता येईल का तुम्हाला. कलाम साहेबांनी त्या क्षणाला निर्णय घेतला. मित्रांनो ऐका, कलाम साहेबांनी त्या क्षणाला निर्णय घेतला आणि 1 वर्षाची रजा टाकली इस्रोमध्ये. कलाम साहेबांनी दिल्लीमधल्या आणि बंगलोरमधल्या वेगळ्या लॅबमध्ये प्रयोग सुरू केले. स्टेट ते इंडियन बसवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
तयार करण्यासाठी प्रयत्न केले. लागणारं पॉलिमर सगळ्या वस्तू त्या सगळ्या त्यांनी वर्षभर प्रयत्न करून जवळपास 10 महिन्यांनी इंडियन स्टेट तयार झाला. त्याची किंमत त्यावेळेला सुद्धा 27,000 रुपये होती, ज्याला बाहेर मार्केटमध्ये परदेशात आणायचं म्हटलं तर 2.5-3 लाख रुपये खर्च येत होता. 27,000 रुपये स्टेट जेव्हा तयार झाला, त्याचे क्लिनिकल ट्रायल झाल्या. ती क्लिनिकल ट्रायल झाल्यानंतर तो स्टेट पहिल्यांदा चेन्नईच्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये वापरायला सुरुवात केली, दिल्लीच्या वापरायला सुरुवात केली आणि मग भारतभर वापरायला सुरुवात केली. त्यानंतर मग त्या मायविकेने त्यांनी परत बोलून घेतलं आणि चेन्नईमध्ये एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्या मुलीचं ऑपरेशन पार पडलं. मुलीचं ऑपरेशन पार पडल्यानंतर ती मुलगी चांगल्या पद्धतीने बरी झाली. तिचं पुढे लग्न झालं. एक दिवस कलाम साहेब 1 वर्षाभरानंतर दिल्लीच्या विमानतळावरती उभे होते. लाईनमध्ये नेहमी माणूस कधीच VIPच्या गेट म्हणून जायचं नाही, सर्वसामान्य लोकांच्या गेट म्हणून जात असत. तर जात असताना अशीच एक 22-25 वर्षाची एक तरुणी पुढे आली आणि म्हणाली की तिनं पायाला स्पर्श केला आणि सांगितले की कलाम साहब आप मेरे दिल में रहते हैं. अरे कैसे? आपने जो स्टैंड बनाया है वो मेरे दिल में है. और मित्रांनो, वही स्टैंड मेरे दिल में है. सर्वांना नमस्कार. सर्वांचं मी स्वागत करतोय. आपल्याबरोबर इथं आत्मोन्नत विद्यालयाच्या बरोबर आपल्या रेग्युलर शाळेतील पण मुलं आले. मला याच्याबद्दल थोडंसं ब्रेललिपीबद्दल सांगायचं होतं की लुईस ब्रेल यांनी दृष्टिहीन लोकांसाठी जी ब्रेललिपी आविष्कार केला, ज्याच्यामुळं हे सगळं शिक्षण शक्य झालं. त्यासाठी ब्रेल लिपी ही फार महत्वाची आहे. ब्रेल लिपी ही सर्वांनी त्याचं हे केलं पाहिजे, दृष्टीहीन लोकांनी त्याचा उपयोग केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी जर का तुम्हाला काही अडचण असेल तर आपल्या इथं आता आठवड्यातून 1 दिवस नेगवेकर मॅडम येणार आहेत आणि ही ब्रेल लिपी आपली लायब्ररी सर्व आमच्या लोकांना, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आमच्या विद्यार्थ्यांना 12 महिने उपलब्ध राहील. तसेच आम्ही पुढे यावा, आम्ही एक 15 दिवस महिनाभरात मॅडमनी सांगितले त्याप्रमाणे आम्ही इथं मोफत तपासणी केंद्र चालू करत आहे. त्यातून काही कोणाचे दोष असतील तर त्याचा पुढे आपण कसे उपचार करायचे किंवा कसे सल्ले द्यायचे त्याबद्दल सुद्धा आम्ही इथं चालू करणार आहोत. एक 8 ते 15 दिवसात हे आपला इथं हा प्रोग्राम चालू आहे. त्याशिवाय ब्रेललिपीची लायब्ररी सुद्धा चालू होणार आहे. शिवाय मॅडमनी सांगितलं की संगीताचे क्लासेस पण मी इथं पुढे चालू करणार आहोत. आपले सर्व जे ॲडव्हान्स आपल्याकडे इक्विपमेंट्स आहेत, मोबाईल आहे, कीबोर्ड आहे, जिथे हे सर्व साधन सामुग्री थांबेल तिथं आपल्याला एकच पर्याय असणार आहे, ब्रेल. ब्रेलशिवाय आपल्याला दुसरा ऑप्शन नाही आहे. मॅडमने सांगितलं की आपण नोट्स काढू शकतो. आज बँकेमध्ये मोठमोठ्या पोस्टवर अधिकारी काम करत असतात. हे सर्व लोक काम करत असताना मी सुद्धा रजिस्टर ऑफिस कोल्हापूरमध्ये ॲज अ जनरल क्लर्क काम करतोय. तर आम्हाला एक काम करत असताना नोट्स बनवताना ह्या ब्रेललिपीचा अतिशय उपयोग होतो. आपल्या कम्प्युटरसाठी टॉकिंग सॉफ्टवेअर आपलं आहे, जॉज आहे, एलव्हीडी आहे. पण जिथे सगळं थांबतं तिथं आपल्याला ब्रेल लिपीशिवाय पर्याय नाही. त्यामुळं माझ्या आपल्या सर्व अंधबंधू भगिनींना विनंती आहे की ब्रेल हे बेसिक आहे, ब्रेल हे शिकणं आवश्यक आहे. बऱ्यापैकी मला त्या अंधबंधू जवळ 100% शिकले असतीलच, पण जे लेट ब्लाइंड आहेत त्या सर्व लेट ब्लाइंड माझ्या अंधमुलांना सांगणं आहे की बाबा ब्रेल शिका. सध्याच्या आपण हे जग ॲडव्हान्स आहे पण बेसिक हे ब्रेल आहे. ब्रेल ह्या जगाच्या अंतापर्यंत हे ब्रेल चालणार. माझ्या आपल्या सर्वांना एवढीच विनंती आहे की आपण ब्रेल सोडू नका. काही म्हणजे हे नवीन किती जर आपल्याला ॲडव्हान्स फीचर्स आले, सॉफ्टवेअर्स आले तरी सुद्धा ब्रेलला पर्याय नाही. शेवट आपलं जे काही सगळे येऊन थांबेल ते ब्रेल कशी येऊन थांबणार आहे. तर आज जागतिक लीग ब्रेल यांच्या दिनानिमित्त ज्ञान कोल्हापूर शाखेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर डॉक्टर अंजली निगवेकर यांच्यासारखी
कर्तृत्वात प्रेरणादायी व्यक्तिमत्व मार्गदर्शन मिळाले. तसेच आदरणीय डॉक्टर गायत्री भोसिंग मॅडम यांच्या प्रख्यात नेतृत्वात यांनी वेळात वेळ काढून मार्गदर्शन केले. आणि माननीय सुरेश खांडेकर सर हे काउन्सिलर माइंडफुलनेस कोच आहेत, त्यांनी कमी वेळात काही प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या. या सर्व मान्यवरांचा कोल्हापूर शाखेकडून सुवर्ण विषय सर्वांचे मनापासून आभार.